भगवद्गीतेमध्ये सांगितलेले निष्काम कर्म हे केवळ आध्यात्मिक तत्त्वज्ञान नाही, तर प्रत्येक माणसाच्या आयुष्याला योग्य दिशा देणारा अमूल्य जीवन मंत्र आहे. कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर जेव्हा अर्जुन आपल्या नातलगांना, गुरूंना, मित्रांना समोर उभे पाहून खचला, तेव्हा त्याच्या मनात भीती, दुःख आणि संभ्रम निर्माण झाला. हातातील गांडीव धनुष्य खाली पडले आणि त्याने युद्ध करण्यास नकार दिला. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने त्याला दिलेला उपदेश म्हणजे निष्काम कर्मयोग. श्रीकृष्ण म्हणाले की तुझे कर्तव्य प्रामाणिकपणे कर, पण त्या कर्माच्या फळाची अपेक्षा ठेवू नकोस. हा संदेश आजच्या काळातही तितकाच महत्त्वाचा आहे, कारण आज प्रत्येकजण यश, पैसा, प्रसिद्धी आणि कौतुक याच्या मागे धावताना दिसतो. विद्यार्थी अभ्यास करतो तो फक्त मार्कांसाठी, कर्मचारी काम करतो तो बढतीसाठी आणि अनेकदा माणूसही मदत करतो ती बदल्यात काहीतरी अपेक्षा म्हणून. अपेक्षा पूर्ण झाली तर आनंद होतो, पण अपेक्षा तुटली तर मन निराश होते. त्यामुळे मन सतत अस्थिर राहते. निष्काम कर्म आपल्याला शिकवते की खरे समाधान हे कर्मात असते, फळात नाही. जीवनात अनेक वेळा आपण मेहनत करूनही अपेक्षित यश मिळत नाही. काही लोक त्यानंतर निराश होतात आणि प्रयत्न सोडून देतात. पण निष्काम कर्म सांगते की आपले काम करत राहणे हेच खरे कर्तव्य आहे. जसे एक शेतकरी बी पेरतो, शेती करतो, पाणी घालतो, पण पाऊस पडेल की नाही हे त्याच्या हातात नसते, तरीही तो मेहनत करतो, कारण त्याला माहीत असते की प्रयत्न करणे हे त्याचे काम आहे. त्याचप्रमाणे जीवनात आपणही प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहिले पाहिजे. यश कधी ना कधी नक्की मिळते, पण त्यासाठी संयम आणि विश्वास आवश्यक असतो. निष्काम कर्म करणारा माणूस मानसिकदृष्ट्या खूप मजबूत बनतो. अपयश आले तरी तो खचत नाही, यश मिळाले तरी तो गर्विष्ठ होत नाही, कारण त्याचे लक्ष फक्त कर्तव्यावर असते. अशी व्यक्ती शांत, समाधानी आणि आनंदी राहते. आजच्या ताणतणावाच्या आणि युद्धाच्या आणि स्पर्धेच्या युगात निष्काम कर्माचा विचार प्रत्येकासाठी खूप आवश्यक आहे. जर आपण परिणामाची भीती न बाळगता मनापासून काम केले तर जीवन अधिक सुंदर आणि शांत होऊ शकते. श्रीकृष्णांचा हा उपदेश केवळ अर्जुनासाठी नव्हता, तर संपूर्ण मानवजातीचा होता. कोणतेही काम लहान नसते, तर ते निस्वार्थ भावनेने आणि प्रामाणिकपणे केले तर ते कर्मपूजा बनते. म्हणूनच जीवनात नेहमी कष्ट करत राहावे, प्रयत्न करत राहावे आणि फळाची चिंता देवावर सोडावी, कारण योग्य वेळी योग्य फळ नक्की मिळते. हाच निष्काम कर्माचा खरा अर्थ आणि जीवनाला यशस्वी बनवणारा सर्वात मोठा मंत्र आहे. जय कृष्ण.